नमस्कार, मी अपूर्व कुलकर्णी. टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त लिहिलेला हा लेख मी मनापासून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या चरणी अर्पण करतो. माफ करा टिळक, तुम्हाला साष्टांग नमस्कार. तुमचे चरित्र वाचले, तुमच्या आयुष्यावरचा चित्रपट पाहिला. तुमचे जीवन जाणून घेताना आपणही तुमच्यासारखेच उत्कृष्ट आणि सार्थकी लागेल असं आयुष्य जगावंसं वाटलं. तुमच्या जीवनक्रमातील प्रत्येक प्रसंगाने अंगातलं रक्त उसळत होतं. शरीराचा कण अन कण तुमच्याविषयीच्या आदराने तुमच्या चरणी झुकत होता. टिळक, तुमच्या 1% जरी आयुष्य जगले तरी ते सार्थकी लागेल. टिळक, तुम्ही धन्य आहात. तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य देशहितासाठी खर्च केलं. प्रत्येक वेळेस विचार देशाचा, मातृभूमीचाच केला. देशासाठी आयुष्यभर कारावासात राहण्याचीही तयारी दाखवली, जरी जामिनाची फारशी सोय नव्हती तरीही. नाहीतर आजकाल कारावासाची गुन्हेगारांना भीतीच उरली नाही. मग एखाद्याचा खून करा, नाहीतर रस्त्यावरच्या गरिबांच्या अंगावर नशेत गाडी घाला. तासा 2 तासात जामीन आहेच. आणि टिळक, आजकाल कारावासात तुमच्या वेळेसारखं नीच प्रतीचं जेवण नाही तर बिर्याणी मिळते. त्यामुळे गुन्हेगारांची फारशी अडचण होतच नाही. लोकमान्य, तुम्ही म्हणालात, कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी. तुम्ही आभाळा एवढ्या संकटांवर पाय ठेवून उभारलात. परंतु आजकाल बहुतांश लोक टाचणी एवढ्या संकटावरही पाय ठेवून उभे न राहता उलट त्यालाच डोक्यावर घेऊन आपल्या जबाबदाऱ्या टाळण्याचा प्रयत्न करतात. आजकाल संकटावर पाय ठेवायची तयारी तर कोणाचीच दिसत नाही. टिळक, तुमचं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे वाक्य सर्वांचेच तोंडपाठ आहे. पण तुम्ही दिलेली स्वराज्याची हाक हल्ली फार कमी जणांच्या कानात पोहोचते. सर्वांना स्वराज्यावरचा जन्मसिद्ध हक्क माहीत आहे, पण तो मी मिळवणारच मागचे कष्ट कोणी लक्षात घेत नाही. कारण फक्त स्वार्थासाठी सोडून देशासाठी कष्ट करायचे असतात, देशासाठी बलिदान द्यायची असतात, हा विचारच हल्लीच्या अपडेटेड सिस्टीममधून आउटडेटेड झाला टिळक. कारण स्वातंत्र्याच्या कष्टाची झळ आम्हाला कधी बसलीच नाही. लोकमान्य, तुमचा गणित आणि खगोलशास्त्र यांचा प्रदीर्घ आणि गाढा अभ्यास पाहून राजकारणी उच्च शिक्षित असू शकतात हे कळलं. टिळक, गेली 60 वर्षे आमच्या अभ्यासक्रमात तुमच्या शेंगांचीच गोष्ट आहे. त्यापुढचा तुमचा रक्त उसळवणारा इतिहास आम्हाला फारसा शिकवलाच जात नाही. टिळक, आजकाल तुमच्या जहाल पण योग्य तत्ववादी मतही मवाळ करण्याचा प्रयत्न चालू आहे. आम्हाला पराकोटीची सहनशीलता शिकवून अहिंसेचे दिंडोरे पिटले जातात आणि महापराक्रमी हिंदुस्थानाला शंड करण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळे कितीही अन्याय झाला तरी आम्ही सर्व गप्पच. कारण आम्हाला शिकवलेल्या पराकोटीच्या सहनशीलतेमुळे आमचे रक्त कधी उसळतच नाही, आम्हाला राग कधी येतच नाही. लोकमान्य, तुमची सडोत्तेड लिहिण्याची शैली तर आजकाल खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते. नाहीतर बहुतांश लोक हे आपल्याला ज्याच्यापासून फायदा होतो त्याचेच गुणगान गातात, अगदी ते चुकीचे, मिथ्या असले तरीही. आणि त्यातूनही एखाद्याने सडेतोड लिहिलेच तर त्याला जाळून मारण्याचेही प्रकार हल्ली करतात. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत तुमची तत्त्व बदलली नाहीत, पण आजकाल तत्त्वही सांगता येत नाहीत, कधी हवामानासारखी सतत आणि लगेच बदलतील. आजकाल कुणीच तुमच्यासारखं देशसेवेसाठी, समाजसेवेसाठी आपल्या चैनीवर कुऱ्हाड घालायला तयार नसतो. आजकाल निवडणुकीवेळी आम्ही जनतेचे सेवक आहोत असं म्हणणाऱ्या राजकारण्यांच्या हजारो कोटींच्या संपत्त्या आढळतात. अगदी त्या अवैध, बिनहिशोबी असल्या तरीही त्याचा उपभोग हा घेतलाच जातो. असे असले तरी काय सगळेच वाईट नाहीत हा टिळक. देशासाठी, समाजासाठी झटणारे, आपले आयुष्य अर्पण करणारे थोडे तरी लोक आजही आहेतच. तसं नसतं तर आपला समाज कधीच उद्ध्वस्त झाला असता. शेवटी आपण आणि विशेषतः आमच्या पिढीने आशावादी आणि क्रियाशील राहिलेच पाहिजे. कारण आशा आणि क्रिया ही तर माणसाच्या जीवनाचा आधार आहे. लोकमान्य, तुम्ही आमच्यावर खूप विश्वास टाकलात, पण निदान अजून तरी आम्ही तो विश्वास सार्थ करू शकलो नाही. पण विश्वास ठेवा टिळक, तुमचा विश्वास आम्ही खोटा ठरू देणार नाही. आम्ही नक्कीच तुमचा विश्वास सार्थ ठरवू आणि कोणत्याही गोष्टीवरचा जन्मसिद्ध हक्क सांगण्यापूर्वी तो मिळवण्यासाठी तुमच्यासारखेच कष्ट करण्याची तयारीही दाखवू. शेवटी मी माझं सर्वस्व अर्पण करून तुमच्या चरणी लीन होतो. धन्यवाद.